23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात आलेल्या युनियन बजेटमधील आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेल्या काही ठळक मुद्द्यांवर लक्ष घालूया. मुद्रा लोनमध्ये कर्जाची मर्यादा 10 लाखांहून 20 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000वरून 75,000पर्यंत, तर पेन्शनची मर्यादा 15,000वरून 25,000पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा 4 कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होणार आहे. बजेट 2024 मध्ये कर रचनेत बदल करण्यात आले आहे. यावेळी 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0%, 3 ते 7 लाखांवर 5%, 7 ते 10 लाखांवर 10%, 10 ते 12 लाखांवर 15%, 12 ते 15 लाखांवर 20% आणि 15 लाखांवर 30%. या बदलांमुळे नव्या कर प्रणालीचा स्वीकार करणारे करदात्यांचा 17,500 रुपयांचा फायदा होणार आहे, असं फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन म्हणाले आहे. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा. सोने व चांदीसाठी 6%, तर प्लॅटिनियमसाठी 6.5% कस्टम ड्युटी घटवण्यात आली आहे. 500 अग्रणी कंपन्यांमध्ये पुढच्या 5 वर्षात जवळपास 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप संधी उपलब्ध होईल. यात 12 महिन्यापर्यंत या तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल. त्याशिवाय प्रति महिना 5,000 रुपये आणि वन टाइम 60,000 रुपये प्रशिक्षणार्थ्यांना दिले जातील. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत 80 कोटीहून अधिक लोकांना याचा फायदा झालाय. यावर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशभरात 12 इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत अर्बन 2.0 अंतर्गत 1 कोटी गरीब व मध्यमवर्गीयांच्या घरासंदर्भातल्या गरजा भागवण्यासाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात पुढची 5 वर्ष केंद्र सरकारकडून 2.2 लाख कोटींचा भार उचलला जाणार आहे. 3 महत्त्वाच्या औषधांना एक्साईज ड्युटीमधून वगळण्यात आलं आहे. त्याशिवाय मोबाईल फोनची निर्यात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील मोबाईल उद्योग वाढला आहे. मोबाईल चार्जर आणि इतर गोष्टीवरील अधिभार 15% कमी केला आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली आहे. यातून 1 कोटी घरांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाण्याची अपेक्षा होती. यात 1.2 कोटी नोंदणी आणि 14 लाखांचे अर्ज आले आहेत. युनियन बजेट 2024 विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी.com या मराठी वेबसाईटला लगेच भेट द्या आणि सर्च करा युनियन बजेट 2024.